थांबा. जर तुमचं अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन बाकीचे जर काय पॉइंट माहिती नसतील किंवा तुमचं अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर असं जो प्लॅन असत ना, तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी. राम राम मंडळीनो, पहिल्या एपिसोड मध्ये स्वागत असा. तर आज आम्ही चाललो अक्कलकोटा. गाडी खार घालून आमच्या स्वामींचं दर्शन घेऊन नारळ फोडून जाऊ गेलो. कुडात पहिलं स्टॉप घेतलो. अर्चिता घेऊन बॅगे बांधून सगळेजण पहिल्यांदा जाऊ ते म्हणा स्वामींचं जय जयकार केलं. स्वामी समर्थ महाराज की. मग गाडी सीएनजी भरून मग मधी थांबा चायचो एक घोड मारून अक्कलकोट मध्ये प्रवेश केलो. संदीपान एकदम जबरदस्त अशी गाडी चालली. बघता बघता 5:19 आम्ही अक्कलकोटात पोहोचलो. आता महत्वाचा, जर तुम्ही आदल्या दिवशी जर इल्ले असतात ना, सकाळी ना 5ची काकड आरती नक्की जावा. आणि जर सकाळी इला असतात ना, तर फ्रेश किंवा रवाच्यासाठी ना यात्री भवन, भक्त निवास, यात्री निवास किंवा प्रायव्हेट रूम सुद्धा ना भेटान जाते. मग आम्ही पण फ्रेश जाऊन स्वामींच्या दर्शनात गेलो. मंडळी, जर तुम्ही जर सकाळी गेलात ना, तर 10 ते 15 मिनिटात दर्शन होतला. जर तुमची इच्छा काय असत ना, तर हे तुम्ही दोरो सुद्धा बांधू शकता. मग बाकीचे पॉइंट चोळप्पांचा घर, तर स्वामींची समाधी असा, विहीर आणि पादुका सुद्धा असं. तास झाला की तुम्ही खंडोबाचं दर्शन, ते स्वामी पहिल्यांदा जिल्हे. परत तुमका वटवृक्षाकडे येऊन 11:30 नैवेद्य आरती करून महाप्रसाद घ्यावा. मग तुमचं काय दुसरं प्लॅन असा तो करू शकता. पण आम्ही वटवृक्षाचं दर्शन घेऊन खरेदी करून फोटो काढून नाश्ता करून जाऊ. कारण आम्ही वटवृक्षाचं दर्शन घेऊन आमका जाऊचा होता गाणगापूर. आम्ही तर जातो. अजून जर अक्कलकोट मधले पॉइंट जर बघूचे असतील ना, एपिसोड 2 बघा आणि आताच माका फॉलो करून ठेवा.